राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राज्यात अतिवृष्टी झालेली होती। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतलेला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटींची मदत केल्याचं विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। भरपाईचा आकडा सांगितला, त्यासोबतच सर्व हिशोब दिलाय। गेल्या 1.5 वर्षात म्हणजे सत्तेत आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44,278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। दरम्यान शेतकऱ्यांना मदत पोहोचत नसल्याची टीका मग विरोधकांनी केली आहे। तो बघा, मी आपल्याला सांगतो, जयंतराव, मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 14,891 कोटी रुपये, कृषी विभागाच्या माध्यमातून 15,040 कोटी रुपये, सहकार विभागातून 5,190 कोटी रुपये, पणनमधून 5,114 कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा 3,800 कोटी रुपये, पशुसंवर्धन 243 कोटी रुपये, अशा रीतीने तब्बल 44,000 कोटींपेक्षा जास्त खर्च आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय। कांद्याचा शेतकरी त्याला 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटल पर्यंत अनुदान देण्याची घोषणा मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली होती। म्हणजे 70,000 रुपये त्याला मिळायला पाहिजेत, पण 20,000च्या वर तुम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जावा, 20,000 रुपयाच्या वर एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। म्हणजे सभागृहात मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काही त्याचा प्रकार अनुभव शेतकऱ्यांना येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।